वेलकम फ्रेंड्स. इंग्लिश फॉर मी या ग्रामरच्या लेक्चर सिरीजमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपण पुन्हा परत आपलं लेक्चर कंटिन्यू करत आहोत. सो ॲज अर्ली वी ऑलरेडी डिस्कस ऑल द डिफरंट टाइप्स रिलेटेड टू लर्न इंग्लिश. आता इंग्लिश ग्रामर लर्न करायचे त्याच्यामध्ये स्कूल स्टुडंट्स असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे प्रिपरेशन करणारे कॅन्डिडेट्स असतील, या सर्वांसाठी उपयुक्त अशा प्रकारचं बायलिंग्वल मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्लिश फॉर मी या चॅनलवरती मी प्रमोद वायबसे तुमच्यासाठी ही एक लेक्चरची सिरीज प्रेझेंट करत आहे. त्यामुळे जी काही लेक्चर्स येतात ती कंटिन्यू तुम्हाला मिळावीत. जर आवडत असतील तर त्यांना लाईक करत चला. त्याचबरोबर ती लेक्चर सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे येणारे लेक्चरची नोटिफिकेशन वेळेच्या वेळी किंवा क्विक मिळतील. तर या ठिकाणी आपण आज सेंटेन्स, क्लॉजेस आणि फ्रेजेस हे बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण आपल्या सिरीजमध्ये अल्फाबेट्स पासून स्टार्ट केलेलं आहे. तर वर्ड्स बघितलं, नंतर त्याचे डिफरंट टाइप्स बघितले. आता आजच्या या लेक्चरमध्ये आपण सेंटेन्सेस पाहणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस इन इंग्लिश लँग्वेज. एव्हरी लँग्वेज विच हॅज अ सेंटेन्सेस. त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये सेंटेन्सेस, त्याच्यानंतर क्लॉजेस आणि फ्रेजेस यांना बेसिक हे काय असतं, याचं स्ट्रक्चर कसं असतं, अकॉर्डिंग टू दिअर फंक्शन्स आणि अकॉर्डिंग टू दिअर स्ट्रक्चर दी सेंटेन्सेस आर व्हॅरी. आणि ती कशी व्हॅरी होतात हे आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहतोय टाइप्स ऑफ सेंटेन्स आणि काइंड्स ऑफ सेंटेन्स. काय फरक आहे बेसिक याच्यामध्ये? इकडे डिफरंट टाइप्सची सेंटेन्सेस आहे जी व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी, लिहिण्यासाठी, वाचण्यासाठी, बोलण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी सेंटेन्सेस लागतात. त्याचबरोबर इकडे काइंड्स ऑफ सेंटेन्सेस अकॉर्डिंग टू दिअर स्ट्रक्चर. या वाक्यांच्या स्ट्रक्चरवरून, त्यांच्या कन्स्ट्रक्शनवरून इथे काही काइंड्स पडतात सेंटेन्सचे. तर ती आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहतोय टाइप्स. टाइप्समध्ये सेंटेन्स म्हणजे काय आहे पहिल्यांदा पाहूया. अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच अरेंज्ड इन अ मिनिंगफुल ऑर्डर. एक ग्रुप आहे कशाचा? वर्ड्सचा, शब्दांचा ग्रुप आहे. आणि तो जो शब्दांचा जो ग्रुप आहे तो काय करतोय? एक मिनिंग किंवा सेन्स क्रिएट करतोय. आणि हा सेन्स क्रिएट केल्यामुळे त्याला एक पर्टिक्युलर अशा पद्धतीचं मिनिंग तयार होतं आणि मग ते मिनिंग युटिलाइज केलं जातं आपल्याकडून. मग त्याच्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स हा पहिला टाईप आहे. याच्यामध्ये ह्या असर्टिव्ह सेंटेन्समध्ये हे जे स्टेटमेंट किंवा डिक्लेरेशन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. काय हे असर्टिव्ह सेंटेन्स? हे स्टेटमेंट आहे. याच्या स्टेटमेंटच्या शेवटी फुल स्टॉप असतो. ह्याला ओळखण्याच्या काही आयडेंटिफिकेशन मार्क्स आहेत. या आपण पंक्च्युएशन मार्क्स हे पण बघितलेलं आहे आपल्या काही लेक्चरर्समध्ये. तर या ठिकाणी असर्टिव्ह सेंटेन्स बेसिक काय आहे? असर्टिव्ह सेंटेन्सचे एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सन रायझेस इन द ईस्ट. हे झालं सेंटेन्स, हे झालं स्टेटमेंट. इन जनरल आपण जे स्टेटमेंट करतो दॅट इज कॉल्ड एज असर्टिव्ह सेंटेन्स. इट हॅज डिफरंट टू टाइप्स. दे आर निगेटिव्ह अँड अफर्मेटिव्ह. First one is affirmative. Now I already told you that sun rises in the east. This is your affirmative sentence. याच सेंटेन्स आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स करायचं असेल तर आपण कसं करतो? तर ते अशा पद्धतीने होईल. सन नॉट राइजेस इन द ईस्ट. दॅट इज ऑट अबाउट निगेटिव्ह सेंटेन्स. नाउ लेट्स अंडरस्टँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मीन्स याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे की हे क्वेश्चन किंवा एक प्रश्नार्थी वाक्य म्हणून मराठीमध्ये ओळखलं जातं. आता हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय आहे? तर याच्यात सुद्धा वरच्यासारखंच सेंटेन्स आहे, पण या सेंटेन्सच्या शेवटी क्वेश्चन मार्क अशा प्रकारचा क्वेश्चन मार्क असतो, ज्याच्यामुळे हे सेंटेन्स तुम्हाला आयडेंटिफाय करायला सोपं जातं. आणि इथे दोन टाईपचे क्वेश्चन आहेत, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहेत. ज्याच्यामध्ये फर्स्ट टाईप जो आहे तो आहे येस नो टाईप. ज्या प्रश्नांमध्ये फक्त येस नो टाईपचं आन्सर मिळतं त्या प्रश्नांना किंवा त्या क्वेश्चन्सना, त्या असं इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसना काय म्हणतो आपण? येस नो टाईप क्वेश्चन्स. आणि दुसरं जे आहे ते WH क्वेश्चन्स, ज्याच्यामध्ये WH या वर्ड्स पासून त्या वाक्याची, त्या सेंटेन्सची सुरुवात होते आणि ती प्रश्न विचारण्याची मेथड तशी असते. जसं येस नो टाईप मध्ये आपण काय बघतो? आन्सर येस नो मध्ये मिळतं आणि WH ही जी क्वेश्चन्स असतात याच्यामध्ये तुमचं आन्सर हे विस्तारानं असतं. फॉर एक्झाम्पल व्हॉट्स युअर नेम, व्हेअर डू यू लाईव्ह,
why are you waiting, so on and so forth. These are the different types of interrogative sentences. In interrogative sentence, first way, that is yes no type questions. Are you ready? Yes. That is yes or no. We get the answer yes or no. Is he waiting? This is also your yes or no. Are you watching movies? Are you doing homework? Are you getting it? So on and so forth. Is, then different has, have, you can use there. And that is all about interrogative sentence. Then imperative sentence. This is one more type of sentence. This sentence where you want to make or give some pleasure thing related to, you want to give some order, give some command, then want to make request. That time we want to, that means we needs to use imperative sentence. या केसमध्ये आपल्याला imperative sentence आज्ञार्थी अशा प्रकारच्या वाक्याचा वापर होतो. याचे सुद्धा assertive sentence सारखे या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम असतो. सो फॉर एक्झाम्पल आपण imperative sentence मध्ये बघूया. प्लीज पास मी द पेन, देन कीप द डोर्स ओपन, देन यू कॅन से जस्ट गिव्ह मी युअर ऍड्रेस and you can order, please follow the orders, so on and so forth. These are the, that is you can call imperative sentence. Then exclamatory sentence, which have that kind of exclamatory mark there. This means what we can say, exclamation word we say is here. What says word? Exclamation says sudden feelings. That means sudden feelings of joy, sorrow, that kind of feelings we want to express, and that way we people produce the sentences, and that is called as exclamatory sentence. We can say what a beautiful place it is. Wow, what a delicious dish it is. Then ouch, he keep his foot on my toe, so on and so forth. That is called as your exclamatory sentence. Now let us understand here. This is all about different types of sentence. Now we just go here to understand kinds of sentences. First of all, before starting or before going to discuss kinds of sentence, we must understand here clauses and phrases. Why this is important? Just understand, these are the types, these are the kinds, these could construct, that means these types, how they could construct their types or their sentence you can say, तर ते या ठिकाणी पाहिले जातात. फर्स्ट ऑफ ऑल आपण क्लॉजेस आणि फ्रेजेस पाहणार आहोत. इथे क्लॉजेस आणि फ्रेजेस बेसिक काय आहे, तर क्लॉज म्हणजे काय, हे एक प्रकारचं सेंटेन्स आहे. या सेंटेन्स मध्ये एक मिनिमम वर्ब आणि सब्जेक्ट असतो, ज्याच्यामध्ये त्याला आपण क्लॉज म्हणतो. आणि फ्रेज ही काय असते, हे तुमचं शॉर्टेस्ट सेंटेन्स असतं. वी हॅव एक्झाम्पल्स हिअर, लेट मी एक्सप्लेन यू. नाउ रीड दिस सेंटेन्स. He is regarded as a man of great wisdom. Now this color sentence of great wisdom, that will get us sense. या फ्रेज पासून आपल्याला सेन्स मिळतो, परंतु तितका परफेक्ट मिळत नाही. बट आपल्या रूल प्रमाणे इथे सब्जेक्ट आणि वर्ब नाहीये. जसं इथे सब्जेक्ट आणि फायनाइट वर्ब आहे, त्यामुळे या सेंटेन्सला काय म्हटलं जातं, आपण क्लॉज म्हणतो. आणि हे त्या क्लॉजला जोडलेलं फ्रेज आहे, ज्याच्यामध्ये ऑफ ग्रेट विजडम हे ग्रुप ऑफ वर्ड्स आहे. आपल्याला इथे सेन्स मिळतो, बट इथे आपल्याला सेंटेन्स किंवा क्लॉज आपण त्याला म्हणू शकत नाही. दॅट इज कॉल्ड एज फ्रेज. नाउ लेट अस अंडरस्टँड. जसं क्लॉज आपण बघितलं, दिस इज वन क्लॉज. ही इज रिगार्डेड एज अ मॅन. नाउ हू हॅज ग्रेट विजडम. नाउ लेट्स अंडरस्टँड दिस WH word used here as a pronoun, and has, this is your finite verb, and that is why this one is clause and this one is clause. Now one sentence which have more than one clauses, that is called as, that means they are divided into here these different types. म्हणजे जेव्हा असे डिफरंट क्लॉजेस एकत्रित येऊन एक वेगळं सेंटेन्स कन्स्ट्रक्ट होतं, ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे त्याला आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स म्हणतो अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर. लेट अस अंडरस्टँड फर्स्ट सिंपल सेंटेन्स. आता ह्या सिंपल सेंटेन्स मध्ये फॉर एक्झाम्पल सिंपल सेंटेन्सला तुम्ही असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणू शकता, कारण ते फक्त तुमचं सिंपल स्टेटमेंट असतं. त्याच्यामध्ये
एक क्लॉज असतो, फक्त ओनली वन क्लॉज, ओनली वन क्लॉज. That is why this is called as simple type of sentence. Now let's understand. He is regarded as a man. That is a sentence. That one clause is here. म्हणून ह्या क्लॉजला सिंपल सेंटेन्स म्हणायचं. आणि सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, तर फक्त ओनली वन क्लॉज तिथे असतो, म्हणून त्याला सिंपल सेंटेन्स म्हणायचं. आता लेट अस सी कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय, तर वर्ड कंपाऊंड काय करतो, आपल्याला कुठल्या तरी दोन वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला शो करतो इथे. कंपाऊंड मीन्स विच हॅव अ कंपाऊंड. एक पर्टिक्युलर कंपाऊंडच्या आतमध्ये एखादं फंक्शनिंग होणं आणि दुसऱ्या कंपाऊंड मध्ये दुसरं फंक्शनिंग होणं, दॅट इज कॉल्ड एज कंपाऊंड. नाउ लेट अस सी, लेट टेक द एक्झाम्पल. ही वॉन्ट टू, दॅट मीन्स ही वॉन्ट टू वेंट टू ऑफिस, बट यू कॅन से ही इज लेट. Then you can take the example, another one example. He wakes early in the morning and go to morning walk, or you can say, you can take the example for this compound sentence. You can take the coffee and you can take also butter. That is all about compound sentence. And complex sentence. In compound sentence, there are two different clauses, or you can say more than one clause. More than one clause, that is called as compound sentence. But हे जे दोन क्लॉजेस असतात किंवा दोन पेक्षा जास्त क्लॉजेस एकत्रित येतात, दे आर इंडिपेंडंट इन नेचर. त्यांचं जे सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ते इंडिपेंडंट आहे, त्यांना दुसऱ्या क्लॉज वरती डिपेंड राहायची गरज नाही. आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये एकापेक्षा जास्त क्लॉजेस इथं पण असतात, फक्त इथले जे क्लॉजेस आहे ते क्लॉजेस पहिल्या क्लॉज वरती म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज वरती किंवा यू कॅन से मेन क्लॉज वरती पुढचा क्लॉज हा डिपेंड असतो, म्हणून या सेंटेन्सला कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणायचं. कंपाऊंड सेंटेन्स मध्ये जेव्हा तुम्ही दोन सेंटेन्स एकत्रित जोडता, तेव्हा त्या दोन सेंटेन्सना एकत्रित जोडण्याच्या क्रियेला किंवा तिथे कंजक्शन यूज केलं जातं, त्याला कोऑर्डिनेट कंजक्शन म्हटलं जातं. कंपाऊंड सेंटेन्स मधल्या कंजक्शनला कोऑर्डिनेट कंजक्शन म्हटलं जातं. आणि इथे जे कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये येणारे कंजक्शन आहे याला सबऑर्डिनेट कंजक्शन म्हटलं जातं. अशा प्रकारे सबऑर्डिनेट कंजक्शन म्हटलं जातं. नाउ हे झाले डिफरंट टाइप्स सेंटेन्सचे. सेंटेन्स, त्याचे टाइप्स, देन त्यांचे काइंड्स, देन व्हॉट डू यू मीन बाय क्लॉजेस, देन व्हॉट डू यू मीन बाय फ्रेजेस. या पद्धतीने आपण हे सगळं बघितलं. याची काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चर्स मध्ये बघूया, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रीफ करायला किंवा हे कन्सोलिडेट करायला ह्या टाइम बॉन्डिंगमुळे अशा पद्धतीने करावं लागतं. जर लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.